करा बेल काय मायबिंद 11 तारखेला ग्राउंड आहे नागपूरले. तब्येत बिघडीला टायमावर एवढी प्रॅक्टिस केलेलं का रनिंग गिनिंग गोळा गिळा अभ्यास का पुरी मेहनत जाते कडे वाय. अबे होते ना कवर 2-3 दिवस आले नाही की टाइम 2 दिवस. अबे 2 दिवसात बरा होतला तू तू काय लोड घेऊन आला बेवडा. तुला वाटते तसं काहीच नाही ना बा. पाय दुख राहिले काहीच नाही बाबा. झोपू राहिलं घरचे सगळे आशार बसला लागते पोरग लागते इकडे काय सांगू त्यांना. तू लोड घेऊ नको ना. तू टेन्शन नाही घेऊ राहिला बे. एवढं टेन्शन घेऊ नको ना. सगळं बरोबर होते ना. 2 दिवसात तू बरा टणटण होतं. मग काय तर अच्छा दवाखान्यात चालतं का मग. कशाला दवाखान्यात बाबा पैसे घ्यायचे कुठं आहेत. फक्त तेवढे तिकीट आले पैसे आहेत फक्त. नागपूरला ग्राउंड आहे आणि तिथपर्यंत जायला फक्त तेवढे पैसे आहेत माझं. दुसरं काय आहे बा. इकडे जेवण नाही मेस नाही काहीच नाही खाणं नाही पिणं नाही. पाय दुखू राहिले काय टेन्शन आहे बे. घरच्या आशा बरं आहेत बे घरचे सगळेजण. त्यांना वाटते लागते बा वेद्या लागते. त्यांना काय सांगू बे. इकडे किती गेले चालू आहेत. अरे बापरे. ना रडू नको ना. तू टेन्शन काल घेऊन बे. सगळं बरं होते ना. मी काय रडू नको ना तू काही नाही ना बाबा. तुला गोळा चांगला जाते. तू रनिंग चांगली मस्त लंब टांगा टाकत राह तू. लंब आहे तर आता माय काय रे बा. माय ग्राउंड लवकर आलं काय ग्राउंड आहे माया. तू इथे 16 तारखेला काय कसंच करा बे. काय समजा झालं म्हणजे बा. अबे जाऊ दे ना. तू काय आले लोड घेते बे. अबे माइंडसेट ठेवून जरा चांगला होते ना सगळं बरोबर. काय टेन्शन घेऊ नको ना. तू रडू नको ना. फक्त काय का रडू लागला का तू. काय का वेदे असं करतं का. बरं ते तुला माहित नाही ना भा. तुला काहीच माहित नाही बा. लोक मधून हा तुला सांगू ना मी. सगळेजण घरचे आशाने बसतात बे. बाबा म्हटलं आपल्याला भाऊ काही ना काही करावं लागते लागा लागते भाऊ. नोकरी लागा लागते आपल्याला. बस विषय संपला हो. मला का नाही मा घरचं बदलूनच टाकात मला. विषय संपला. पण हे कसं काय बेल आता बेत नाही बरोबर बा. म्हणलं का लेट टेन्शन पडलं बेल का काय करा बे काय नाही. जाऊ दे तू रडू नको पहिले. रडू नको ना. पहिले तू डोळे पुस बरं. तू डोळे पुस एकदा. मी तू सगळं सांगतो तू डोळे पुस ना. बोल ना. काय बोल काय म्हणून राहिला. बोल काय बा. तुला काय सांगा बा. तुला काय वाटते हे नाटक करते. हवे नाटक काय बा. अंग बरोबर काय जमलं झालं रात्र जमलं लागले काही केलं. अभि वेदे जास्त लोड नाही घेऊ ना. होते ना सगळं बरोबर. अभि ही भरती नाही दुसरी भरती. टाइमपास नाही करत जास्त. अरे लगेच आपलं वनराष्ट्र निघते ना. तुला काय नाही असं वाटतं बा. मला टाइमपास नाही करायचा ना. ही भरती त्याच्यानंतर दुसरी भरती. मला याच भरतीत लागायचं होतं ना. याच भरतीत लागायचं होतं. याच भरतीत करायचं होतं. पेपर गिपर अभ्यास एवढा मन लावून गेला लागा. अंग दुखू राहिलं. तब्येत नाही बरोबर. दवाखान्यात पैसे नाही तर कसं काय करा कुठं जा काय म्हणा. बापरे. हॅलो. अरे रतन आहे का रे. अरे वेदे कुठे आहे रे. काका मी समोरच आहे वेदाजवळच आहे मी. बोला ना काय बोलता. अरे कायचं काय बोलता म्हणून राहिलं का. काय त्याचा पेपर आहे वाटते ना का ग्राउंड आहे वाटते ते 11 तारखेला. काय आहे त्याचं. हॉल तिकीट आले ना ते 11 तारखेला त्याचं ग्राउंड आहे. ग्राउंड फिजिकल 100 मीटर 1600 गोळाफेक फिजिकल आहे त्याचं 11 तारखेला नागपूरले. हो का. असं आहे का ते. तेच तर म्हणून राहिलं पेपर आहे का काय बा. बरं मी काय म्हणतो त्याला सांग ना बा जरा. म्हणजे सांग ना काय सांगायचं कामच नाही म्हणा. ते करतील का तेवढी मेहनत करू राहिलं ते. त्याला म्हणा पाय म्हणा बा लाग म्हणा बा. याच भरतीत नाही जास्त टेन्शन नको देऊ म्हणा बाबा. इकडे बा हेलेले आहेत बाबा. शेती किती काही पुरत नाही आपल्याला. लाग म्हणा बाबा. त्याला असं मान बा तू. करते ना ते करते मग काय ते मेहनत नाही करते ना ते मला माहिती आहे ना. मेहनत करते म्हणा ती. पण मी काय म्हणतो काय त्याचा मोबाईल नाही वाटते बरोबर. किती फोन लावले त्या मोबाईलवर. काय मोबाईल काय स्विच ऑफ दाखवू राहिला काय काय झालं त्या मोबाईल त्याचं त्याला माहित बा. तुझा मोबाईल कुठे आहे. काय मोबाईल गेला कॉम्बो गेला मोबाईलचा. ते फुटला वरून पडला ते मोबाईल. ते उतरता पडला शिड्यावरून फुटला डायरेक्ट. ते कॉम्बो गेला त्याचा. काय गेलं ते कांबो का काय ते असो जाऊ दे. तिला चांगला करणं म्हणा मग दुरुस्त करणं म्हणा मोबाईल. आम्हाला फोन घेणं लावा वाटते. कसं काय बुवा ती कसं काय तयारी चालू आहे. लावा वाटते फोन. का मोबाईल आहे त्याचा काय बुवा चांगला करणं माझ्याले. चांगला करायला पैसे पाहिजे म्हणा काका. इथं काय आमच्याजवळ कसं झाले दिवस काढू चालू बाबा हे काय. बरं मी काय म्हणतो बोलता दिले बोला समोर माहिती. हॅलो. अरे वेद्या. अरे कसं काय झालं रे बा. प्रॅक्टिस चालू आहे का म्हटलं. लाग म्हटलं बा याच भरतीत नाही. हो बाबा हो आता चालू आहे सगळं. आता काय करतो ना. आता 11 तारखेला ग्राउंड आहे बाबा. समजते आता काय किती काय कसं काय कटअप लागते ते. हो करतो ना करू राहिलो ना. चालू आहे मेहनत. तेच म्हणून राहिलो बा. काहीतरी कर बाबा. कसं बा शेती काही पुरत नाही. एवढं काही हे नाही बाबा इथं. लाग बाबा तू. कसं बा आमचं चांगलं होते तुझं चांगलं होते म्हणजे सगळ्यात चांगलं होते. तू लाग फक्त कर बा. किती मेहनत करतं काय करायचं कर बाबा. लाग बाबा काही कर. मी काय म्हणतो पैसे पाठवू कर बा. पैसे नका पाठवू बाबा. कशाला बिल फालतू तुमच्याजवळ नसते गेस्ट राहू द्या. हाय माझं पैसे. नाही पाहिजे असेल तर सांग. मी पाहतो मग इकडे कोणाला तरी मागा लागते म्हणा. पैशाला कोणाला मागा रे.
पाय आता पैसे पाहिजे नाही मग तुले आईला पैसे नाही तर बा कसं काय करा समजून नाही राहिलं पण पैसे नाही पाहिजे का तुले नाही बाबा पैसे विषय नका पाठवू तुमच्याकडे नसतील ना पैसे कशाला पाठवता मी काय म्हणतो बरं ठेवा मग फोन आता काय चालू मग प्रॅक्टिस बरं बा कर बा मग आता ठेव बा फोन अभ्यास कर हा मन लावून हा टेन्शन नाही घेऊ जास्त खर्च घ्यायचं कोणाला टेन्शन नाही याचं टेस्ट म्हणतो हा आता पैसे असते तर पैसे पाठवले असते पण काय पैसे नाही तर बा आता तू म्हणतो ना आता पैसे नको पाठवू बरं राहू दे बरं ठीक आहे मग कर बा अभ्यास कर बा हा ठीक आहे ठेवतो फोन अबे वेद्या पैसे मागायचे होते ना वेद्या बाबाले कुठून मागतो बे पैसे बाबाजवळ पैसे नाहीत बाबा तसे म्हणतात पाठवतो तुला पैसे कायचे पैसे बाबाजवळ नसतात ना आता आहेत ना पैसे माझ्या तिकिटावरचे अबे तिकिटाचे तर मला माहिती आहे तुझ्याजवळ पैसे आहेत अबे दवाखाना करणं बा कायला तब्येत नाही बरोबर ती अंग गरम राहते कायला का तू काय कसं करतो बे तू पैसे कसे माग बाबा मला तब्येत नाही म्हणा बरोबर मला करतो बा इथं दवाखाना नाही बा नाही राहू दे रे बा पैसे कशाला नाही घरी काय पैसे नाही बाबाजवळ मग काय तर काय जमत नाही बाबा नाही पैसे मागायला पुरत नाही बाबा पैसेच नाही ना मला माहिती आहे ना बाबा तसे म्हणतात फक्त पाठवतो पैसे कुणाला तरी पैसे मागतात बाबा देतात मग काय मी मागतच नाही पैसे हाय तर माझ्यावर पैसे बंड्या आपल्याला असंच करावं लागते आता 2-3 दिवस जागल कसं कळक करावं लागते त्याशिवाय बघ इलाज नाही अबे किती चाललं का किती लोक चोट्यातलं का कोण चोरवायला का माहित बा अबे किती हरभरा चोरवलं ते माय बिन तर ते तिकडं पुरं तास नेलं ना उपटतच गेलं ते काय का लोक आहेत ते हरभरा ठेवून राहिले वारातले काय बोलत आहे माणसाले मला तर वाटते आपल्याच गावातला कोणतरी आहे ते कार्टून 100% तुम्हाला सांगतो ना मला तर काय वाटते खरं नाही वाटत बा मला वाटतं आपल्याच गावातला आहे ते एखादं कार्टून त्यानं कसं बरोबर त्यानं जुगाड लावला तुमचा म्हणजे तुमचा गेमच करते वाटते त्याचा अरे मा कसा गेम करते ते त्याचा गेम मी करतो मग काय तर मा गेम करते का ते मी काय म्हणतो चाल मग आता काय आता आधी थांबून काय मजा नाही आपली नाही का जातो आता घरी मस्त आंघोळ घेऊन करतो मग येऊ आपण डबल बरं चालतं का मी काय म्हणतो ते वेद्यान ते रत्नी ते दोघं जण आहेत वाटतं ते तिकडे अकोल्याले कसं काय मग त्यांचं ते काय हॉल तिकीट काय काहीतरी आलं म्हणते भरते गिरते आलं म्हणते जवळ हो काय हो आलो म्हणते मग भरती आली म्हणते ना जवळ काय ते 11 पासून चालू व्हायला म्हणते एवढं पालते ना बातमीत नाही आलं वाटते ना मग लावा लागलं गेलं फोन काय चालू आहे बा कशी काय प्रॅक्टिस चालू आहे तेच तर म्हणून राहिलो मी 11 पासून चालू होते आता ग्राउंड समजते ना काय लागतं का नाही ते आता नाही रत्निया लागते ती वेद्या लागते मग काय तर ती वेद्या माहित नाही तुला किती हवे किती चिकाट येते सांगत नाही अबे बापा किती काम लगा किती पैसे रे अरे बापरे वारा सांग पैसे वारासारखं मग काय तर वेळ लगा खतरा काम त्याचं मग मी काय म्हणतो लागते ते 100% लागते ती वेद्या लागते रत्न्या लागते रत्न्या कसं लंबाय दे त्याच्या टांगा कशा लंब पैसे झपझप पैसे दे गोळा आवटा वाटते तसं वेद्या पण लय भारी आहे बरं वेद्या कमी समजून नव्हतं तुम्ही वेद्या 1 नंबर आहे वेद्या सारा प्लेअर नाही बोला म्या त्याची रनिंग मॅच पाहिली बघू मी होतो संघ रनिंग करायला मागं ते आलतो उन्हाळ्यात नाही बापा का पोये अरे बापरे माय बिन मा काना झोपूडच निघे मी म्हटलं बापू हे पुट्ट म्हटलं डेंजर आहे म्हटलं वा आता समजते ना लागते ते 100% लागते अभ्यासाचा आहे चांगला अभ्यासाला करते ते मस्त टीनावर बसते ते कधी मग काय पुस्तक घेऊन गावात नाही आलं तर टीनावर बसलो ते अभ्यास करायसाठी चिकाटी म्हणजे लय खतरनाक करते मेहनती पुट्ट रे अरे बरं आहे ना जी मेहनत करते का नाही ते लागते आणि ते लागायला पाहिजे मी तर म्हणतो बरं चाल बुवा त्यांचं ते लागतात आता कसं आता आपलं चाल पटलं घरी कसं चाल आता घरी चाल मस्त आंघोळ करू मस्त डबल येते आपल्या वारात नाही कसं आपला बुवा हरभरा थोडी जवळ कोण निवडला का आम्ही दादा जाऊ दे तिकडे चाल म्हटलं हो चला हॅलो कोण बोलत आहे शांता काकू मी म्हटलं रतन बोलतो म्हटलं रतन बोल रे शांता काकू म्हटलं ते शांता काकू कुठे का शांता काका अबे वारात गेले वाटते ते वारात नाही ते हो का त्यांच्याजवळ पैसे कसे आहेत का म्हटलं पैसे कसे पाहिजेत आम्हाला पैसे का कशाला रे बाबा काय सांगू काकू इकडची आमची कंडिशन निरा वांदीत चालत आमचे बरंच बरं आहे आपला वेदन नाही का त्याचा आहे आपल्याला गेले ग्राउंड नागपूरले फक्त तिकिटाचे पैसे द्याजवळ वरून काय झालं ती तब्येत नाही बरोबर झोपीला सध्या ते काय गोष्ट करू लागली तब्येत नाही बरोबर तब्येत नाही त्याची बरोबर काय तुम्हाला सांगतो ना 3-4 दिवसापासून आता पुरं बयकलं डायरेक्ट झोपूनच आहे 3-4 दिवसापासून त्याला म्हटलं ना दवाखान्यात चाल बाबा दवाखान्यात चाल मी पैसे देतो नाही म्हणते आता माझ्याकडे पैसे नाही तर ना आता काय सांगा तुम्हाला माझी कंडिशन पण आता काय हाता म्हटलं काही करा तुम्ही 2-3 हजार म्हटलं पाठवा म्हटलं माझ्या फोन पेवर तेवढं सांगा तुम्ही काकाले कसं काकाजवळ पैसे राहतात शांताराम काकाजवळ लय पैसे राहतात ना तर पाठवा लागला तेवढे पैसे अरे बाबा बरं पाहते बाबा मी मग कसं तब्येत नाही म्हणतो बरोबर काय तुझे बाबा गिबा काही सांगत नाही बाबाले तुझ्या बाबाला त्यांना सांगितलंच नाही ना तुम्हाला माहित नाही ते कसं आहे ते नाही म्हणे बाबा राहू द्या म्हणे कशाला पैसे पाठवता म्हणे तुम्ही आहे म्हणे तब्येत गिब्येत आहे म्हणे बरोबर सगळं बरोबर आहे म्हणे आहेत म्हणे पैसे तुम्हाला माहित नाही कसं आहे ते तुम्ही एक काम करा माझी कंडिशन मला माहिती त्याची कंडिशन खरं सांगा तर माझी कंडिशन अशीच आहे पण त्याची कशी माझ्यापेक्षा खतरनाक कंडिशन त्याची आहे त्याची कसं जवळ आली म्हटलं ग्राउंड
तिची तब्येत नाही बरोबर, झोपेला ते रूमवर. कसं काय फिजिकल देईल ते त्याचं त्याला माहीत आता. झोपेला सध्या ते. मी काय म्हणतो तुम्ही 2-3 हजार रुपये पाठवा, मी दवाखाना करतो चांगला मस्त. माझ्याजवळ पैसे असते ना मॅच केला असता दवाखाना, पण माझ्याजवळ कुठे पैसे आहेत. अरे बाबा काहीच काळजी करू नको तू, मी पाठवला तू काकाले, तू टेन्शन घेऊ पैसे. काही टेन्शन घ्यायचं काम नाही, मी पाठवलं होते, तू टेन्शन घेऊ नको. बाबा 2-3 किती पाठवायचे सांग, 2 का 3 का 4 का 5? नाही एवढे कशाला नाही, एवढं काही काम नाही आम्हाला. 2च पाठवा किंवा 3 पाठवा, 3 पाठवा, 3 सरळ 3 पाठवून द्या आम्हाला. कसं त्याचं होते जरासं माय होते, मग आम्ही देतो घरी आल्यावर पैसे तुमचे. अरे काहीच बाबा एवढं काय टेन्शन नको घेऊ तू फालतू. काही नाही करतो आम्ही बरोबर, काही पैसे द्यायला लागत नाही तर. फक्त लागा बाबा तुम्ही 2 जण लागा. मग काय तर कधी ग्राउंड तू सोडायला आहे ते वापरायला नाही का? बरं ठीक आहे करा, पाठवायला ते पैसे. काळजी करू नका तुम्ही जास्त. लगेच अर्ध्या 1 घंट्यात पैसे येतात तुमच्या फोन पे मध्ये. दवाखाना करतो त्याला म्हणा तब्येत पाय म्हणा जरा सर जातो म्हणा त्याला चांगला दे म्हणा ग्राउंड. हो ना बरं सांगा मग काकाले. ठेवतो मग. हा ठीक आहे. हो ठेव. आई कोण आहे? अहो किरण ते रत्नदा पैसे पाठवा म्हणते ते. पैसे नाहीत म्हणते आमचे. ते काय ग्राउंड आला वाटत जवळ ते पोलीस भरतीचा. पैसेच नाहीत म्हणते जवळ. आता पैसे पाठवा लागल त्यांना. हो का रत्नदादाचा फोन आहे का? तेच तर म्हणून कोणाला पैसे पाठवा लागते ते. बरं ठीक आहे, मी चालली मॅडम मैत्रिणीच्या घरी. कशाले चालली ना, काम आहे ना थोडंसं, जाते मी बाकी अर्ध्या घंट्यात. बरं जा लवकर आहे फक्त. 5-10 मिनिटात तुम्ही. हो ठीक आहे जाते.